चल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात पीवायक्यू ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 ला. ठीक आहे. ह्यामध्ये जे उर्वरित क्वेश्चन आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे असतील, काही फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन, प्रत्येक क्वेश्चन आता उरलेले ह्या पार्ट 2 सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. चला मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तो MSBTE 2024 चा क्वेश्चन आहे. एम MSBTE 2000 समर 2024 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो LHS साइड काय लेकरांनो, LHS साइड आहे इन स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 2 रूट 2 रूट 2 प्लस 2 कॉस 4 थीटा. क्लिअर. मग तुम्हाला माहित आहे लेकरांनो की हा फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय येतं रे, 2 कॉस स्क्वेअर थीटा. राईट आहे. येस और नो? येस सर. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला जर असा आठवत नसेल तुम्हाला तर डेफिनेटली या वेळी आठवतो का बघा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. 2 मल्टिप्लिकेशन आला म्हणजे काय झालं लेकरांनो, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा. ठीक आहे. ओके. पण अडचण काय इथे, अडचण इथे सर 4 थिटा, इथे 2 थिटा आहे. चला ह्याला चेंज करू. 2 ला 2 ऍज इट इज राहू देऊ. कॉस स्क्वेअर, ठीक आहे, थिटाचं या ठिकाणी 2 थिटा करू. 1 प्लस 2 थिटाचं या ठिकाणी लेकरांनो काय करायचं रे, 4 थिटा करायचं आहे. सो बघा इथे कशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन करता येईल. अगदी सोपं आहे आणि खूप चिल्लर आहे लेकरांनो. थोडं इझी गोईंग मध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके. चलो बघू त्याला सॉल्व्ह कसं करायचंय. सो रूट 2 ला इथे 2, इथे लेकरांनो प्लस इन स्क्वेअर रूट मध्ये 2 ला कॉमन काढा. 2 ला कॉमन काढा ब्रॅकेट मध्ये काय रे, 1 प्लस कॉस 4 थिटा. काय रे लेकरांनो, 1 प्लस कॉस 4 थिटा. आणि 1 प्लस कॉस 4 थिटा, 1 प्लस कॉस 4 थिटा कशाच्या इक्वल आहे, 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ 2 थिटाच्या इक्वल आहे. क्लिअर. सो 2 2 जा काय लेकरांनो, 4. सो इन स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस अगेन इन स्क्वेअर रूट ऑफ 2 2 जा 4 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ 2 थिटा. लेकरांनो आपल्याला माहिती आहे 4चं वर्गमूळ काय येतं रे, 2. आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतो, कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे इथे जी LHS साइड आहे ती LHS साइड काय येईल, इन स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस या ठिकाणी लेकरांनो बघा ने 4चा वर्गमूळ 2, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे या ठिकाणी फक्त शिल्लक राहतंय 2 कॉस 2 थिटा शिल्लक राहते. सो LHS इज इक्वल टू अगेन इन स्क्वेअर मधून 2 कॉमन काढा. जर 2 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये 1 प्लस कॉस 2 थिटा शिल्लक राहतंय. 1 प्लस कॉस 2 थिटा शिल्लक राहते कशाचे इक्वल आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा. सो या ठिकाणी वर्गमुळात 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 2 जा किती लेकरांनो, 2 2 जा किती रे, 4 इंटू काय रे, कॉस स्क्वेअर थिटा. सो ही झाली LHS साइड. पहा इकडे LHS इज इक्वल टू 2चा वर्गमूळ 4चा वर्गमूळ 2, वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल आउट म्हणजे उरलं किती रे, कॉस थिटा. आहे का चेक करा. आहे सर 2 कॉस थिटा. म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. पुढे काय लिहायचं लेकरांनो, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. चलो पाहून घ्या किती सोपा क्वेश्चन होता. क्लिअर. अगदी 2 ते 3 मिनिटं, मॅक्स टू मॅक्स 4 मिनिटांमध्ये क्वेश्चन हा सॉल्व्ह होण्यासारखा आहे. ठीक आहे. चला पाहून घ्या लेकरांनो. चल तर पहा लेकरांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे विंटर 2023 चा क्वेश्चन आहे. तर काय दिलं या ठिकाणी, तर LHS जो आहे ती LHS साइड आहे लेकरांनो, साइन 3A मायनस साइन A डिवायडेड बाय कॉस 3A प्लस कॉस A. ठीक आहे. हा क्वेश्चन दिलाय. RHS साइड प्रूव्ह करायचे. कशा प्रकारे करणार, लेकरांनो साइन A मायनस साइन B आणि कॉस सॉरी साइन C मायनस, आठवतोय का रे आपल्याला हा फॉर्म्युला. हा बघा करो, साइन C मायनस साइन D. ओके. तर साइन C मायनस फॉर्म्युला काय, 2 कॉस C प्लस D डिवायडेड बाय 2 इंटू साइन C मायनस D डिवायडेड बाय 2. ठीक आहे. हा झाला साइन C मायनस साइन D चा फॉर्म्युला. नेक्स्ट लेकरांनो,
कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला काय रे? 2 कॉस सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2. क्लिअर आहे? ठीक आहे. तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहणं फार महत्वाचं आहे. जर लक्षात असतील तरच प्रत्येक ठिकाणी कुठला फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो मित्रांनो, हे तुम्हाला खूप सोपं आणि सहजच कळेल. ठीक आहे. मग आता काय करायचं या ठिकाणी? तर ऍज पर द फॉर्म्युला ह्याला एक्सपान्शन करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी साइन सी मायनस साइन डी आहे. तर काय लिहायचं इथं? 2 पुढं आहे कॉस सी प्लस डी म्हणजे 3a आणि a म्हणजे 3a प्लस a भागाकारात 2 डिवाइड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी म्हणजे 3a मायनस a डिवायडेड बाय 2 होल डिवाइडेड बाय कॉस 3a प्लस कॉस a. ठीक आहे. याचं रिप्रेझेंटेशन काय लिहिणार ऍज पर दिस फॉर्म्युला? 2 कॉस 3a प्लस a डिवायडेड बाय 2 इंटू या ठिकाणी कॉस ऑफ 3a मायनस a डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर इथं स्पष्ट कळतंय आपल्याला कॉस ऑफ 3a प्लस a आणि कॉस ऑफ 3a प्लस a डिवाइड बाय 2 दोन्ही सेम आहेत. सो गेटिंग कॅन्सल आउट 2 ऑल्सो गेट कॅन्सल आउट. तर लेकरांनो LHS साइड इज इक्वल टू काय येईल रे? LHS साइड इज इक्वल टू 3a मायनस a किती येतं? 2a डिवायडेड बाय 2. सो या ठिकाणी लिहितोय साइन 2a डिवायडेड बाय 2. अगेन इथे लिहितोय कॉस 3a मायनस a 2a डिवाइडेड बाय 2. सो इथे सुद्धा 2a डिवायडेड बाय 2 गेट कॅन्सल आउट. सो रिमेनिंग आहे LHS इज इक्वल टू साइन a डिवायडेड बाय कॉस a. आणि साइन a डिवाइडेड बाय कॉस a काय आहेत लेकरांनो? टॅन a. सो देअरफॉर LHS इज इक्वल टू टॅन a. चेक करू शकता आपली RHS साइड सुद्धा तीच आहे. म्हणजेच लेकरांनो इथे लिहून घेऊ LHS इज इक्वल टू RHS. नेक्स्ट काय लिहितो इथं? हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. चला पाहून घ्या व्यवस्थित बघा. कुठे काय डाऊट असेल तर कळवत चला. ठीक आहे. कमेंट बॉक्स मध्ये मेसेज सुद्धा करत चला. ठीक आहे. चेक करा. चल पाहूत लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन कधीच आहे रे? नेक्स्ट क्वेश्चन आहे समर 2024. ठीक आहे. चलो LHS साइड लिहून घेऊ. LHS साइड आहे साइन 4a प्लस साइन 5a प्लस कॉस 6a होल डिवायडेड बाय या ठिकाणी लेकरांनो साइन सॉरी या ठिकाणी कॉस 4a प्लस कॉस 5a प्लस कॉस 6a. ठीक आहे. ही झाली LHS साइड. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही काय बघता लेकरांनो की 4a 5a आणि 6a आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचा, तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इव्हन नंबरची येस त्या ठिकाणी लेकरांनो ग्रुप बनवायचा आहे. म्हणजे इव्हन नंबरचा ग्रुप म्हणजे कशा प्रकारे? तर पाहू शकता या ठिकाणी तुम्ही इव्हन नंबरचा ग्रुप म्हणजे काय लेकरांनो? या ठिकाणी हा जो साइन 5a आहे तो मी पुढे लिहितोय, ऑड आहे तो, आणि साइन 4a जो इव्हन आहे तो इकडे लिहितोय. इथे लिहितो लेकरांनो कॉस 6a होल डिवायडेड बाय इथे सुद्धा तेच करतोय कॉस 5a प्लस या ठिकाणी कॉस 4a प्लस कॉस 6a. क्लिअर? ठीक आहे. मग लेकरांनो आता इथे बघा ना साइन 4a प्लस कॉस 6a कॉस 4a प्लस कॉस 6a. इथे या ठिकाणी काय करतोय मी याला अप्लाय करतो लेकरांनो साइन c प्लस इथे प्लस आहे. ठीक आहे लेकरांनो साइन c प्लस या ठिकाणी आहे कॉस d इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो रे? तर फॉर्म्युला येतो 2 कॉस ऑफ तर या ठिकाणी लेकरांनो येतो c प्लस d डिवायडेड बाय 2. ठीक आहे. कॉस साइन c. ठीक आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला काय लेकरांनो साइन c प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस c मायनस डी डिवायडेड बाय 2. नेक्स्ट फॉर्म्युला काय कॉस आणि कॉस आहे. तर कॉस आणि कॉसचा फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे. तो कशा प्रकारे लेकरांनो बघा रे कॉस c प्लस कॉस d इज इक्वल टू 2 कॉस ऑफ c प्लस d डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ c मायनस डी डिवायडेड बाय 2. तर टोटल इथे लेकरांनो हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी यूज करायचे. क्लिअर? टोटल या ठिकाणी किती फॉर्म्युले यूज करायचे लेकरांनो? हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. मग आता काय करणार आपण? तर पहा ठिकाणी लेकरांनो
तर या दोघांचं रिप्रेझेंटेशन डायरेक्ट करतोय. सो LHS इज इक्वल टू साइन 5a डिवायडेड बाय कॉस 5a. साइन 5a डिवायडेड बाय कॉस 5a. क्लिअर? ठीक आहे. आता बघा साइन 4 आहे, कॉस 4 आहे. तर इथे काय येईल रे? 4 + 6 डायरेक्ट लिहू का? चला एक स्टेप वाढली तर चालेल. थोडंसं निवांत लिहूत लेकरांनो. तर 2 या ठिकाणी नंतर लिहितोय साइन c + d म्हणजे 4a 6a. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो 4a + 6a डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ 4a - 6a डिवायडेड बाय 2. ठीक आहे. होल डिवायडेड बाय परत लक्ष द्यायचे 2 कॉस आणि कॉस आहे. तर या ठिकाणी लिहितोय कॉस ऑफ 4a + 6a डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ 4a - 6a डिवायडेड बाय 2. ठीक आहे. क्लिअर आहे. चला मग आता सिम्प्लिफिकेशन परत पुढे करून घेऊ लेकरांनो. साइन 5a ला साइन 5a अपॉन कॉस 5a. ठीक आहे. इथे बघा ब्रॅकेट मध्ये 2 4a + 6a म्हणजे या ठिकाणी साइन किती येईल रे? 10a डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ 4a - 6a म्हणजे -2a डिवायडेड बाय 2. क्लिअर? सो डिवायडेड बाय इथे लक्ष द्या लेकरांनो. कॉस 4a + 6a 10a डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ -2a डिवायडेड बाय 2. क्लिअर? चल आता काय करायचं लेकरांनो? तर बघा इथं काय करतोय? सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. पूर्णच्या पूर्ण पूर्णच्या पूर्ण काय लेकरांनो इथं कशा प्रकारचं आहे हे? सॉरी इथं तरी म्हटलं काय गोंधळ काय इथे प्लस हा इथे प्लस आणि इथे प्लस. ठीक आहे. चला पुढचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ लेकरांनो. साइन 5a डिवायडेड बाय कॉस 5a. ठीक आहे. हा प्लसला प्लस इथे काय लेकरांनो 2 आणि इथं काय रे साइन 5a डिवाइड बाय 2 काय येतं? तर हे येतं लेकरांनो इथं साइन 10a बाय डिवाइड बाय 2 म्हणजे इथं येतं साइन 5a. काय येत लेकरांनो? साइन 5a इंटू इथं काय येतं रे? कॉस ऑफ -a. ठीक आहे. प्लस इथं इन ब्रॅकेट मध्ये इथं काय येतं? चेक करा 2 कॉस इथे 5a 2 cos 5a इथं येतंय 2 cos 5a आणि इथं लेकरांनो cos ऑफ -a. क्लिअर? मग आपल्याला इथं कळतं ना कॉस ऑफ हे अँगल जो आहे तो कॉस ऑफ -θ आहे. कॉस ऑफ -θ रिप्रेझेंटेशन काय लेकरांनो? कॉस θ म्हणजे LHS इज इक्वल टू या ठिकाणी साइन 5a प्लस साइन 5a प्लस या ठिकाणी लेकरांनो काय येईल रे? ब्रॅकेट मध्ये समजून घेऊ. तर या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये काय लिहायची गरज नाही, तोच आहे 2 ला 2. ठीक आहे. हे ब्रॅकेट लिहायची अजिबात इथे गरज नाहीये. ठीक आहे. ब्रॅकेट लिहायची गरज नाही कारण प्लस मध्ये आले ना हे पोर्शन पुढचा काय आला रे? प्लस मध्ये आलेला आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी 2 साइन 5a इंटू काय रे कॉस ऑफ -a चं काय येतं? कॉस a. क्लिअर? या ठिकाणी लेकरांनो cos ऑफ 5a प्लस 2 cos 5a इंटू cos a. क्लिअर? मग आता चेक करा लेकरांनो इथं साइन 5a आहे इथं cos 5a तर याला कॉमन काढा. जर कॉमन काढलं लेकरांनो न्यूमरेटर मधून साइन 5a तर काय उरते 1 प्लस 2 cos a कॉमन उरतंय होल डिवाइड बाय इथं cos 5a जर कॉमन काढलं तर काय उरतं रे 1 प्लस 2 cos 5a. याचा अर्थ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधल्या व्हॅल्यू काय होणार लेकरांनो? कॅन्सल होणार. रिमेनिंग काय रे साइन 5a डिवायडेड बाय cos 5a. सो साइन 5a बाय cos 5a काय येतं लेकरांनो? tan 5a. काय येतंय? tan 5a. क्लिअर? आले का रे tan 5a? येस सर. म्हणजे लिहिताना या ठिकाणी लिहिता येईल लेकरांनो LHS इज इक्वल टू RHS आणि नंतर काय लिहायचं रे हेन्स प्रूव्ड. ओके. सो बघा किती सोपं आणि सरळ आन्सर आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे किंवा कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. पाहून घ्या व्यवस्थित लेकरांनो. चला पाहूत लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन पहा रे. काय विंटर 2023 चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन लेकरांनो?
tan a/2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/√3. 1/√3 आणि काय फाइंड करायला सांगितलंय? फाइंड करायला सांगितलं मित्रांनो कॉस ए ची व्हॅल्यू. ठीक आहे, कॉस ए ची व्हॅल्यू. मग आता थोडस विचारात पडलोय आपण की सर tan a/2 कॉस ए. मला थोडस लॉजिक हे आलं मित्रांनो की ए अँगल आहे आणि इथं a/2 आहे. असं विचार करा ना, कॉस थिटा आणि कॉस थिटा/2 म्हणजे ऑब्विसली आपल्याकडे लेकरांनो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. येस, मग मी ह्या 2 थिटाच्या फॉर्म्युल्याला अशा प्रकारे मॉडिफाय करू शकतो. कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा/2 होल डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा/2. क्लिअर? मग लेकरांनो कॉस थिटाला आपण जे क्वेश्चन मध्ये आहे तो ए प्रमाणे ए लिहू. ठीक आहे, या ठिकाणी काय लिहूत रे लेकरांनो? 1 प्लस सॉरी 1 मायनस टॅन स्क्वेअर a/2 लिहूत होल डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर a/2 लिहूत. चलो लेकरांनो, कॉस ए ला कॉस ए 1 मायनस टॅन a/2 ची व्हॅल्यू किती आहे रे? 1/√3. 1/√3 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस 1/√3 चा होल स्क्वेअर. क्लिअर? सो बघा इथे 1 मायनस 1 1 मायनस 1 ला 1 ऍज इट इज रूट स्क्वेअर रूट आणि रूट कॅन्सल म्हणजे इथं 1/3 होल डिवायडेड बाय 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि रूट 3 चा स्क्वेअर काय लेकरांनो? रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होतात म्हणजे या ठिकाणी फक्त 3 राहील. डिनोमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1, डिनोमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. सिम्प्लिफिकेशन करा. 3 1 जा 3, 1 मल्टिप्लाय बाय 1 1 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 1 3 होल डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय 1 3 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय 3. सो 3 3 गेट कॅन्सल आउट. तर लेकरांनो या ठिकाणी कॉस ए इज इक्वल टू काय राहते रे? 2 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, 3 मायनस 1 2 आणि 3 प्लस 1 4. सो लेकरांनो कॉस ए ची जी व्हॅल्यू आहे ती 1/2 येते. कॉस ए ची व्हॅल्यू काय येते? 1/2. चला पाहून घ्या व्यवस्थित बघा रे. चला पहा लेकरांनो, ह्या क्वेश्चन मध्ये काय रे? प्रूव्ह दॅट विंटर 2023 चा क्वेश्चन आहे. प्रूव्ह दॅट साइन इनवर्स ऑफ 3/5 मायनस साइन इनवर्स ऑफ 8/17 आणि काय प्रूफ करायचंय? कॉस इनवर्स ऑफ 84/85. तर इनवर्स ट्रिग्नोमेट्री मधला क्वेश्चन आहे. काहीच नाही मित्रांनो, याला अँगल अल्फा कन्सिडर करू, ह्याला अँगल बीटा कन्सिडर करू. म्हणजे काय हो बघा, अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3/5. याला बीटा कन्सिडर केलंय म्हणजे बीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 8/17. सो लेकरांनो साइन इनवर्स इकडे जाऊन साइन होईल म्हणजे साइन अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती येईल 3/5. राईट आहे? येस सर. त्याचबरोबर साइन इकडे जाऊन साइन म्हणजे इनवर्स जो आहे तो इकडे जाऊन साइन होईल, ट्रिग्नोमेट्री फंक्शन होईल इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं. आणि साइन बीटा ठिकाणी लेकरांनो 8/7. क्लिअर? आता किती सोपं आहे बघा रे. तर इथे ह्याला आपण अल्फा कन्सिडर केलं, ह्याला बीटा कन्सिडर केलं. हा मायनस जो आहे तो इथं मायनस आला म्हणजे अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू काय लेकरांनो? कॉस इनवर्स ऑफ 84/85. ठीक आहे, काय अडचण इथपर्यंत? चला थोडासा वेळ द्या आणि तुम्हाला मला आणखी इंटरेस्टिंग करून सांगता येईल. लेकरांनो इथं लिहितोय मी अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 84/85. हा कॉस इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन लेफ्ट साइडला ट्रिग्नोमेट्री फंक्शन होईल म्हणजे हा कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू काय रे? 84/85. आहे का नाही इंटरेस्टिंग? आहे. आता कळालं याला अल्फा म्हटलं, ह्याला बीटा म्हटलं, हा आला ट्रिग्नोमेट्री. इनवर्स ट्रिग्नोमेट्री इकडे काय झालं बाळांनो? ट्रिग्नोमेट्री झालाय. मग मला सांगा हा जो फॉर्म्युला आहे तो कशाच्या इक्वल आहे रे? कॉस अल्फा मायनस बीटा कशाच्या इक्वल आहे? तर हा इक्वल आहे कॉस अल्फा इंटू कॉस बीटा मायनसचं प्लस मायनसचं प्लस पुढे साइन अल्फा इंटू साइन बीटा. क्लिअर आहे? येस सर. मायनसचं प्लस म्हणजे एकंदरीत आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी लेकरांनो काय करावं लागणार आहे? ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी येस आपल्याला कॉस अल्फा आणि कॉस बीटा त्याचबरोबर साइन अल्फा
आणि साइन बीटाची काय करायची रे लेकरांनो, व्हॅल्यू काय करायची इथं फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी करता येईल? खूप सोपी आहे, काळजी करू नका. मग सगळ्यात पहिले जर आपण इथे विचार केला, ठीक आहे, थोडस याला खाली घेतोय, याला थोडं जर इथं लिहिलं लेकरांनो, चल आता पहा, एक लिमिट, ओके. सर मी इथे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतोय. ओके, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतोय म्हणजे ऑब्व्हियसली अपोजिट साइड किती आहे? 3, हायपोटेनियस 5 आहे. ठीक आहे, इथं जे अँगल आहे ते अँगल कुठलं लेकरांनो? अल्फा आहे. ठीक आहे, याला मी तात्पुरतं एक्स समजतो. इथे पण सेम टू सेम तेच रिप्रेझेंटेशन एकदा शिकून घेऊ. ठीक आहे, इथे जो अँगल आहे तो बीटा अँगल आहे लेकरांनो. अपोजिट साइड किती आहे रे? 8 आहे. ऍडजस्टंट साइड म्हणजे हायपोटेनियस किती आहे? 17. ऍडजस्टंट इथे याला वाय म्हणू. क्लिअर. चला इथे आपल्याला काय काढायचं लेकरांनो? एक्स काढायचं. कसं काढायचं माहिती आहे आपल्याला? एक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे, एक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर ऑफ, किंवा ह्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. तुम्ही तुमच्या ओन वेनी कसं करायचंय तसं करू शकता. त्यामध्ये कुठलंच वेगळं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मग कॉस इज इक्वल टू काय लेकरांनो? डायरेक्ट लिहू शकता इथे तुम्ही 5चा वर्ग मायनस 3चा वर्ग. सो एक्स इज इक्वल टू 25 मायनस 9 म्हणजे किती लेकरांनो? 16. 16चा वर्गमूळ एक्स इज इक्वल टू किती रे? 4. म्हणजे ही एक्स ची जी व्हॅल्यू येते 4 येते. मग मला सांगा लेकरांनो, कॉस अल्फा इज इक्वल टू काय येतं? 4 भागिले काय आहेत लेकरांनो? 4/5. क्लिअर. ओके सर. ठीक आहे, चला त्याचबरोबर इकडे अप्लाय करून लेकरांनो, y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 17चा स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर. सो y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ, जर डिफरन्स घेतला तर हे 225 येतो. 225चं वर्गमूळ काय लेकरांनो? 15 येईल. आणि या ठिकाणी कॉस बीटा जो आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू जेव्हा 15 येते तेव्हा ऍडजस्टंट बाय हायपोटेनियस म्हणजे 15/17 ही कॉस बीटाची व्हॅल्यू येते. क्लिअर. एकदा पाहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, झालं लेकरांनो. काय करायचं मग? कॉस अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे, साइन अल्फा माहिती आहे, साइन बीटा आहे. पुट करून सॉल्व्ह करून घेऊ. सो हिअर कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू, कॉस अल्फाची व्हॅल्यू आहे 4/5 इंटू कॉस बीटाची व्हॅल्यू आहे 15/17 आणि साइन अल्फाची व्हॅल्यू किती आहे रे? 3/5. 3/5 आणि साइन बीटाची व्हॅल्यू लेकरांनो 8/17. या ठिकाणी लिहितोय 8/17. सिम्प्लिफिकेशन मध्ये बघून घ्या. 17×5 = 85, 15×4 = 60, 60/85, 8×3 = 24, 24/17, 17×5 = 85. त्या ठिकाणी डिनॉमिनेटरचा बेस सारखा आहे लेकरांनो, तो 85 लिहून घेऊ. या दोघांची बेरीज 84 येते. इकडं आहे कॉस अल्फा मायनस बीटा, तर कॉस तिकडे जाऊन काय होईल? कॉस इनवर्स. सो अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू काय येते? कॉस इनवर्स ऑफ 84/85. मला सांगा अल्फा मायनस बीटा कशाचे इक्वल आहेत? हे गिवन आहे, म्हणजे साइन इनवर्स ऑफ 3/5 मायनस या ठिकाणी लेकरांनो या ठिकाणी परत साइन इनवर्स ऑफ 8/17. सो इज इक्वल टू व्हॉट? कॉस इनवर्स ऑफ 84/85. क्लिअर. याचाच अर्थ इथे काय लिहितो लेकरांनो? LHS इज इक्वल टू RHS आणि शेवटी लिहायला विसरायचं नाही. यस, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, अगदी सिंपल मेथड, सिंपल कॅल्क्युलेशन, कुठेच लेंदी मेथड आपण यूज केली नाही आणि हार्डली 4-5 मिनिटांमध्ये लेकरांनो तुमचं ह्या क्वेश्चनचं सोल्युशन खूप सोप्या पद्धतीने येते. ठीक आहे, चला पाहून घ्या बरं एकदा प्लीज. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा लेकरांनो. समर 2024 चा क्वेश्चन आहे. टॅन इनवर्स ऑफ 1/8 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/5 इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1/3. लेकरांनो आपल्याकडे हा फॉर्म्युला माहिती आहे का रे? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. क्लिअर. ओके, चलो बघा, बघून घ्या क्वेश्चन मध्ये. मग या ठिकाणी जे दिलेलं आहे लेकरांनो, मी इथं LHS साइड लिहितो. LHS साइड आहे टॅन इनवर्स ऑफ 1/8 प्लस
टॅन इनवर्स ऑफ 1/5. क्लिअर. सो टॅन इनवर्सचा फॉर्म्युला काय लेकरांनो, टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे 1/8 प्लस 1/5 डिवायडेड बाय 1 मायनस 1/8 इंटू 1 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. क्लिअर. चला पुढे लेकरांनो बघा रे, कॅल्क्युलेशन करून घ्या. पहा इकडे टॅन इनवर्स ऑफ, येस, 5 मल्टिप्लाय बाय 1 5, 8 मल्टिप्लाय बाय 1 8 डिवाइड बाय 8 मल्टिप्लाय बाय 4 आता 45 डिवायडेड बाय इथे लेकरांनो 1 मायनस 1 डिवाइड बाय 8 पंचे किती रे 40. क्लिअर. डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. सो हिअर LHS इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 8 आणि 5 13 13 भागिले 40 होल डिवायडेड बाय 1 मायनस, ठीक आहे, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ लेकरांनो. 40 गुणिले 1 किती येतं रे लेकरांनो 40. 1 गुणिले 1 1 म्हणजे या ठिकाणी 40 मायनस 1 भागिले 40. तर हे 40 आणि हे 40 काय झाले कॅन्सल. सो रिमेनिंग इथं टॅन इनवर्स ऑफ 13 डिवायडेड बाय 40 मायनस 1 39. सो 33 39 म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1/3. येस, हिअर यू गो. आले आन्सर. सो लेकरांनो ही झाली LHS साइड. काय लिहायचं रे इथे LHS इज इक्वल टू RHS आणि पुढे लिहायचं लेकरांनो हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. अगदी सोपं क्वेश्चन आहे आणि एकदम इझी क्वेश्चन. चला एकदा व्यवस्थित पाहून घ्या. चला पाहूयात लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन, समर 2025 चा क्वेश्चन. मग आता तुम्ही विचार करत असाल की सर हा तर क्वेश्चन आपण इथे बघितलेला आहे. ठीक आहे. तेव्हा रे हाच सेम टू सेम क्वेश्चन लेकरांनो सेम फॉर्मॅट मध्ये करू. पण इथे जी कॉस अल्फाची व्हॅल्यू ही आपण सोपं करून फाइंड आउट केलं. आपल्याला माहिती आहे 3 म्हणजे अपोजिट असतो, 5 म्हणजे हायपोटेनियस आहे, तर x फाइंड आउट करून घेतलं. त्याचबरोबर इथे या क्वेश्चन मध्ये सुद्धा 8 हा अपोजिट आहे, 17 हा हायपोटेनियस आहे आणि आपल्याला ऍडजस्टंट साइड फाइंड आउट करायची ती इथे केली. ह्याला आपण अनदर मेथडने सुद्धा फाइंड आउट करू शकतो. अशी आहे ती तुम्हाला आता मी या क्वेश्चन मध्ये सांगतो लेकरांनो. ठीक आहे. थोडंसं इथे लेंदी प्रोसेस वाटतं मला, म्हणून मी मुद्दामून इथे काय करत असतो अवॉइड करत असतो. ठीक आहे. तर ह्याला अल्फा म्हणून, ह्या मेथडला लेकरांना बीटा म्हणून. ठीक आहे. सो इज इक्वल टू तुम्हाला या ठिकाणी दिसतं लेकरांनो कॉस इनवर्स ऑफ मायनस कॉस इनवर्स ऑफ 33 डिवायडेड बाय 65. इनवर्स इकडे आला म्हणजे हा झाला लेकरांनो कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय रे कॉस इनवर्स ऑफ 33 डिवायडेड बाय 65. क्लिअर. सॉरी काय कॉस इनवर्स इकडे ट्रिग्नोमेट्री झाला ना, म्हणजे या ठिकाणी 33 डिवायडेड बाय 65. क्लिअर. म्हणजे आता एक कळतंय आपल्याला की कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला परत अप्लाय करायचा आहे. म्हणजे कॉस अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येतं लेकरांनो कॉस अल्फा कॉस बीटा मायनस या ठिकाणी काय येईल रे साइन अल्फा इंटू साइन बीटा. क्लिअर. पाहिले. येस सर, एकदम व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक आहे, कुठे काही डाऊट येता कामा नाही. चल मग आता लेकरांनो जसं अज्युम केले तशा प्रकारे सॉल्व्ह करून घेऊ. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, तर या ठिकाणी जो अल्फा आहे तो आहे कॉस इनवर्स ऑफ 4 डिवायडेड बाय 5. मग जर मी ह्याला अशा प्रकारे लिहिलं लेकरांनो, तुम्हाला माहिती आहे कुठला फॉर्म्युला रे, तिकडे बघा आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे लेकरांनो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. क्लिअर आहे हो का नाही. येस सर. मग हा जो प्लस साइन स्क्वेअर आहे तिकडे जाऊन काय होईल मायनस. ठीक आहे. आपल्याला कॉस दिले, साइन फाइंड आउट करायचंय लेकरांनो. इथं लिहितो मी साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि स्क्वेअर तिकडे जाऊन स्क्वेअर रूट म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू वर्गमुळात 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. क्लिअर. ओके. त्या मेथडने करू. याला इकडे घेऊ म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे, पण डोंट वरी करूतच. सो कॉस अल्फा इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो मी साइन अल्फा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. सो इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 4 बाय 5 चा या ठिकाणी लेकरांनो 4 डिवायडेड बाय 5 होल स्क्वेअर. ठीक आहे. सो देअर फोर बघून घ्या इथे काय लेकरांनो 1 आहे मायनस 4 चा वर्ग 16 डिवायडेड बाय 25 म्हणजे
या ठिकाणी जो साइन अल्फा आहे डायरेक्ट इथे लिहितो लेकरांनो, समजून घ्या. साइन अल्फा जो आहे तो किती येतो रे? 25 25 मायनस 16 9 म्हणजे 3 डिवायडेड बाय 5 येतं. काय येतं लेकरांनो? 3 डिवायडेड बाय 5. त्याचबरोबर इथे फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे. काय करायचं रे आता? नेक्स्ट फाइंड आउट करून घेऊ. बीटा इज इक्वल टू काय आहे? बीटा इज इक्वल टू आहे लेकरांनो कॉस इनवर्स ऑफ 12 डिवायडेड बाय 13. काय येतं रे? 12 डिवायडेड बाय 13. मग 12 डिवाइड बाय 13 ला तसंच लिहितोय मी. कॉस बीटा इज इक्वल टू cos beta is equal to 12 divided by 13. So sin beta is equal to in square root of 1 minus cos square beta. So therefore in square root of 1 minus cos square beta means what? 12 divided by 13 square. ठीक आहे. आफ्टर सिम्प्लिफिकेशन sin बीटा, तर हे सिम्प्लिफिकेशन केलं इन स्क्वेअर रूट ऑफ 1 minus 144 डिवायडेड बाय 169. तर लेकरांनो साइन बीटाची जी व्हॅल्यू आहे ती सिम्प्लिफिकेशन करून काय येईल? ठीक आहे. तर लेकरांनो ही व्हॅल्यू बघा 159 मायनस 144 म्हणजे काय? तर हे 25 25 डिवाइड बाय 169 म्हणजे डेफिनेटली लेकरांनो 5 डिवायडेड बाय 13 5 बाय 13 या ठिकाणी येतंय. मग आता आपल्याला माहिती आहेच. येस, या इक्वेशन वरून लेकरांनो इथे काय करायचं रे? सो देअरफॉर या ठिकाणी लिहितोय कॉस अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इंटू कॉस बीटा मायनस साइन अल्फा इंटू साइन बीटा. ठीक आहे. मग कॉस अल्फाची व्हॅल्यू किती आहे? कॉस अल्फाची व्हॅल्यू आहे 4/5. कॉस अल्फाची व्हॅल्यू आहे 4/5. कॉस बीटाची व्हॅल्यू किती आहे लेकरांनो? 12/13. 12/13 मायनस साइन अल्फाची व्हॅल्यू किती आहे लेकरांनो? 3/5. 3 डिवायडेड बाय 5 आणि साइन बीटाची व्हॅल्यू किती आहे रे? 5/13. सो 5/13. चला चेक करू लेकरांनो. 13 5 65, 12 चौक 48, 48 मायनस 65 वजा 5 त्रिक 15 मायनस 13 5 65. सो 48 मायनस 65 केले लेकरांनो. 8 मधून 5 गेले 3 उरले. सो 4 मधून 1 गेलं 3. 33 डिवाइड बाय या ठिकाणी 65 आणि हे जे आलेलं आहे हे आले कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 33/65. क्लिअर? ओके. मग आता अल्फा प्लस बीटा कशाच्या इक्वल आहे? तर अल्फा प्लस अल्फाचा अँगल आपल्याला माहिती आहे कॉस इनवर्स ऑफ 4 डिवायडेड बाय 5 प्लस cos inverse of 12 divided by 13 is equal to cos inverse of 33 divided by 65. ठीक आहे. सो दॅट सेट या ठिकाणी लिहिता येईल लेकरांनो LHS इज इक्वल टू RHS आणि पुढे काय लिहायचंय? हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. काय अवघड क्वेश्चन वाटतोय का रे? एकदम चिल्लर क्वेश्चन लेकरांनो. बघा ना, लास्ट क्वेश्चन मध्ये आपण वेगळी मेथड वाढली तेव्हा आन्सर लवकर आलं होतं. थोडस कॅल्क्युलेशन वाढतं. म्हणून जे लास्ट लेक्चरला आपण जो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून जो अँगल फाइंड आउट केले होते, ठीक आहे, तेच केलं तरी चालेल. कुठेच तुमच्या आन्सर मध्ये चूक होणार नाही. ठीक आहे. कुठेच लेकरांना तुमच्या आन्सर मध्ये चूक होणार नाही. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. चल पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन काय? तर नेक्स्ट क्वेश्चन आहे लेकरांनो प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. सो tan inverse of 1 plus tan inverse of 2 plus tan inverse of 3 is equal to pi. ओके. सो या ठिकाणी लिहितो लेकरांनो LHS साइड आहे tan inverse of 1 plus tan inverse of 2 plus tan inverse of 3. क्लिअर? LHS साइड आहे. लेकरांनो तुम्हाला जर आठवत असेल तर एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू, जर अशा टाइपचा क्वेश्चन आला तर, ठीक आहे, tan इनवर्स x तर ब्रॅकेट मध्ये लिहायचं पाय प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन x मायनस y. ठीक आहे. मग ह्यासाठी जी कंडिशन आहे ती कंडिशन काय लेकरांनो बघा रे, या फॉर्म्युल्यामध्ये येणारी जी कंडिशन आहे ती कंडिशन काय की x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 पाहिजे. आहे का x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1? ओके सर. जी y ची व्हॅल्यू आहे y ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 पाहिजे आहे.
आणि त्यानंतर जो x इंटू वायचा जो प्रोडक्ट आहे तो सुद्धा ग्रेटर दॅन 1 पाहिजे. म्हणजे 2 गुणिले 1 किती लेकरांनो 2 संपलं. चला या मेथड प्रमाणे या फॉर्म्युला प्रमाणे ठीक आहे. या फॉर्म्युला प्रमाणे लेकरांनो सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. चला मग आपण कन्सिडर कशाला करतोय? सर आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय ए आणि बी ला ग्रुप करतोय. म्हणजे या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला LHS इज इक्वल टू इथं लिहितो लेकरांनो पाय प्लस tan इनवर्स ऑफ येस 1 प्लस 2 डिवायडेड बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1. ओके. प्लस पुढे काय लेकरांनो पुढे आहे सर पुढे आहे tan इनवर्स ऑफ 3. क्लिअर. सो LHS इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ 2 प्लस 1 3 डिवाइड बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1 2. ओके. आणि प्लस लेकरांनो tan इनवर्स ऑफ 3. ठीक आहे. सिंप्लिफिकेशन करून घेऊ. LHS इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ 1 मायनस 2 मायनस 1 म्हणजे 3 डिवाइड बाय मायनस 1 काय येतं लेकरांनो -3 प्लस इथं काय रे tan इनवर्स ऑफ प्लस 3 मग या ठिकाणी पाय मायनस जर तुम्हाला मायनस ऑफ टॅन काय लेकरांनो मायनस येतं म्हणजे या ठिकाणी काय रे मायनस टॅन इनवर्स ऑफ 3 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3. सो प्लस आणि मायनस काय कॅन्सल. सो LHS इज इक्वल टू लेकरांनो पाय चेक करू शकता या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. मग पुढे काय लिहायचं लेकरांनो LHS इज इक्वल टू RHS आणि नेक्स्ट हेन्स प्रूव्ड. क्लिअर. अगदी सोपा क्वेश्चन होता. 4 ते 5 मिनिटांमध्ये होण्यासारखा. कुठंच काय अडचण नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहणं तर मस्ट आहे. फॉर्म्युला तुम्ही पाठ करणं मस्ट आहे. आणि पाठ करायचं म्हणजे उगं वाचून नाही तर काहीतरी त्या फॉर्म्युलामध्ये लॉजिक क्रिएट झालं पाहिजे आणि त्या लॉजिकने तुम्हाला तो लक्षात राहील. अदरवाईज लक्षात राहणार नाही. एकदा पाहून घ्या लेकरांनो व्यवस्थित. चला नेक्स्ट पाहूत लेकरांनो. क्वेश्चन आहे विंटर 2024 चा. प्रत्येक क्वेश्चन ऍड केलेला आहे. ठीक आहे. विंटर 2024 चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन मध्ये रे टॅन जो एक्स आहे त्याची व्हॅल्यू लेकरांनो 5/6 आहे आणि टॅन वाय ची जी व्हॅल्यू आहे ती 1/11 आहे. ठीक आहे. आणि काय शो दॅट करायचंय शो दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल टू पाय डिवाइड बाय 4. आता लक्ष द्या ना. लक्ष द्या टॅन एक्स ची व्हॅल्यू आहे टॅन वाय ची व्हॅल्यू आहे. इथं तुम्हाला एक्स प्लस वाय दिसतंय. तुम्हाला इथं एक्स प्लस वाय दिसत असेल लेकरांनो. मला इथे दिसतंय टॅन एक्स प्लस वाय. ठीक आहे. तुम्हाला फक्त एक्स प्लस वाय दिसत असेल. माझ्या दृष्टिकोनातून मला इथं टॅन एक्स प्लस वाय दिसतंय आणि टॅन एक्स प्लस वाय दिसलं की मला टॅन टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय लेकरांनो 1 मायनस टॅन ए इंटू काय दिसतं रे टॅन बी दिसतंय लेकरांनो. ठीक आहे. चला मग टॅन ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली म्हणजे एक्स ची व्हॅल्यू दिलेलं आहे. ठीक आहे. इथे एक्स वाय लिहिले का आपण टॅन एक्स टॅन वाय. ठीक आहे. आणि टॅन एक्स इंटू टॅन वाय. क्लिअर. चलो मग पुट करूत व्हॅल्यूज पुट करूत लेकरांनो. तर या ठिकाणी लिहितोय टॅन एक्स ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. टॅन एक्स प्लस वाय इज इक्वल टू टॅन एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे 5 डिवाइड बाय 6. टॅन वाय ची व्हॅल्यू किती आहे 1 डिवाइड बाय 11 होल डिवाइड बाय 1 मायनस 5 डिवाइड बाय 6 इंटू 1 डिवाइड बाय 11. क्लिअर. चलो डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. पुढे लिहूत लेकरांनो टॅन एक्स प्लस वाय इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 5 गुणिले 11 5 11 पंचे 55 11 5 55 6 1 6 डिवायडेड बाय 11 6 66. ठीक आहे. होल डिवायडेड बाय 1 मायनस 5 1 5 आणि 11 6 66 म्हणजे 5 भागिले 66 डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. सो पुढे लेकरांनो टॅन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 55 आणि 6 61 भागिले 66 आणि इथे लेकरांनो तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं 66 गुणिले 1 66 5 मल्टिप्लाय बाय 1 5 66 गुणिले 1 66. सो या ठिकाणी लेकरांनो टॅन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 61 भागिले 65
आणि इथं 61 भागिले 65, तर लेकरांनो हे काय होतंय, हे कॅन्सल आउट होतंय. म्हणजे इथं tan x प्लस वाय इज इक्वल टू काय तरी 1, tan तिकडे घेऊन जा, x प्लस वाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 आणि x प्लस वाय. लेकरांनो tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती रे, 45. कारण आपल्याला माहिती आहे लेकरांनो tan 45 डिग्री इज इक्वल टू 1 किंवा tan पाय बाय 4 इज इक्वल टू 1. क्लिअर. सो हे आलेलं आहे लेकरांनो तुमचं फायनल आन्सर, x प्लस वाय इज इक्वल टू पाय बाय 4. क्लिअर. मग इथे काय लिहायचं लेकरांनो आपल्याला, LHS इज इक्वल टू RHS आणि पुढे लिहायचंय हेन्स प्रूव्ड. क्लिअर. एकदम चिल्लर आणि सोप्पा क्वेश्चन लेकरांनो, विथ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे, चला पाहून घ्या व्यवस्थित. चल पहा लेकरांनो, शेवटचा क्वेश्चन आहे हा. तर काय गिवन आहे ह्या क्वेश्चन मध्ये, साइन थिटा इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 70. ठीक आहे, आणि सांगितलं की थिटा लाइज इन विच क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये थिटा आहे. ठीक आहे, मग विचार करा लेकरांनो, इथे हा झाला फर्स्ट क्वाड्रंट, इथे इथे काय रिप्रेझेंट करतोय हा, हा झाला फर्स्ट क्वाड्रंट, हा झाला लेकरांनो सेकंड क्वाड्रंट, हा झाला थर्ड क्वाड्रंट आणि या ठिकाणी काय रे, फोर्थ. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये काय लेकरांनो, सेकंड क्वाड्रंट मध्ये जो आहे तो आपल्याला माहिती आहे साइन आणि कोसेक काय असतो लेकरांनो, पॉझिटिव्ह, आणि रिमेनिंग सगळे कसे असतात, निगेटिव्ह. क्लिअर. चलो मग आता इकडे पहा. सो आपल्याला माहिती आहे लेकरांनो साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय काय म्हणलंय 17. तर इथून आपण कॉस थिटा फाइंड आउट करू. कॉस थिटा कसं फाइंड आउट करणार, तर इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर. सो इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आहे, 15 डिवायडेड बाय 17, त्याचा काय लेकरांनो स्क्वेअर. सो कॉस थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ, इथे 1 मायनस 15चा वर्ग 225, 17चा जो वर्ग आहे तो किती येतो, 289, 289 लेकरांनो. आणि कॉस थिटा इज इक्वल टू, सिम्प्लिफिकेशन करून घेऊ, 289 गुणिले 1, 289 मायनस डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 225 भागिले दोघांचा गुणाकार 289. सो कॉस थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 64 भागिले 289, किती उरतं इथं 64, 64 चा वर्गमूळ काय रे 8 आणि याचं 17, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू प्लस मायनस 8 भागिले 17. त्यांनी सांगितले कारण हे जे अँगल आहे हे अँगल कुठे आहे रे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सो थिटा लाइज इन विच क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये मला सांगा लेकरांनो कॉस जो आहे तो कसा असतो रे, निगेटिव्ह असतो. यस, जे काही कॉस सोबत जे काही अँगल असेल ते काय असतं, निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी मी लिहितो लेकरांनो कॉस थिटा इज इक्वल टू -8 डिवायडेड बाय 17. काय लेकरांनो, -8 डिवाइड बाय 17. काय फाइंड आउट करायचंय, टॅन थिटा फाइंड आउट करायचं. सोपं आहे की टॅन थिटा इज इक्वल टू काय रे, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. सो साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 15 भागिले 17 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू -8 भागिले 17. 17 17 गेट कॅन्सल आउट. सो आन्सर काय -15 भागिले 8, आणि ही व्हॅल्यू आहे लेकरांनो कशाची रे, टॅन थिटाची व्हॅल्यू आहे. क्लिअर. ओकेच. ठीक आहे लेकरांनो, चला पहा, जेवढे रिमेनिंग क्वेश्चन राहिले होते आता पीवायक्यू 4 पेपर मध्ये, त्यामध्ये 2023 24 चे 2 पेपर आणि 25 चा 1 पेपर, असे टोटल 4 पेपर मधले सगळे ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे, तर होप सो बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असाव्यात. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ लेकरांनो मॅक्झिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचं सेशन आपण डिफरन्शिएशनचं उद्यापासून चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये डिफरन्शिएशनचं फर्स्ट लेक्चर मध्ये फॉर्म्युलेज असतील आणि सेकंड लेक्चर पासून पूर्ण पीवायक्यू क्वेश्चन त्यामध्ये ऍड असतील. ठीक आहे, थँक्यू सो मच.